साथ जाएंगे आप। भीमाशंकर या रेस ट्रॅकमध्ये आम्ही वारकरी गडकिल्ल्याच्या या ग्रुप कडनं आजचं सर्व नियोजन रोहित पानसरे याचं होतं आणि त्याच्या विनंतीला पाठवून आम्ही सगळे आलेलो आहे. आणि येता येता आमचा एक जुना सहकारी संचित आणि झालेला आहे आणि दोन नवीन सहकारी आम्हाला पिंपरी सोलापूरमधनं भेटलेले आहे जे की भीमाशंकर घेऊन आले पण त्यांना आम्ही सापडलो आहे. आता आम्ही त्यांचं ते दर्शन नक्कीच या ठिकाणी घडू. पर्वत रांगेतील भोरगिरी ट्रेकर
आपला ट्रेक ठरल्याप्रमाणे बोरगिरी ते घर सकाळी ट्रेक चालू केलेला. अशा प्रकारे आपण भीमाशंकरला जाऊन दर्शन घेऊन आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे. तर परतीच्या प्रवासामध्ये मला असं वाटतं आपण निघाल्यापासून काय पाऊस काय आता नाही आहे, त्यामुळं आपण एक अर्ध्या ते 1 तासामध्ये आपण खाली बोरगिरीला आणि आपल्याला ट्रेक नेहमीप्रमाणे एकदम असा सुसज्जप्रमाणे झालेला आहे. ना कसला आपल्याला ओढ्याचा त्रास झाला आहे, ना पाण्याचा ना पावसाचा, कारण कोणी आपल्याला त्रास दिला आहे. अशा प्रकारे शरद भाऊ तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल, ट्रेकबद्दल 2 शब्द बोला. खूपच छान वाटला मला हा ट्रेक. मी पहिल्यांदा आलेलो आहे आणि अजित भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एकदम खूपच छान झालेला आहे. तर या बोरगिरी टू भीमाशंकर या ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत सगळ्या ट्रेकरनी लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या वाटेने जातोय ती वाट मळलेली किंवा येणे जाण्यासारखे आहे का नाही ते चेक करा. नाहीतर अनेक वाटा अशा तुम्हाला दिसतील की त्या फार अशा जनावरांनी ये जा करण्यासाठी पण आहे. त्या वाटेने माणूस भरकटू शकतो, चुकू शकतो. काही ठिकाणी तुम्हाला असे पॅचेसवरती निशाणी अशा खुणा तुम्हाला दिसतील बांधलेल्या. त्या निशाणीचा उपयोग करा तुम्ही. ठीक आहे. शिवाय भोरगिरीपासून आपण ट्रेक चालू केला, त्यानंतर आपल्याला भोरगिरीपासून जर मार्ग बघितला तर भीमाशंकरसाठी स्ट्रेट मार्ग आहे असा. मध्ये आपल्याला एक ओंडका भेटेल, तो ओंडका बघायला विसरू नका. त्या ओंडक्यापासून तुम्ही गुप्त भीमाशंकरचं दर्शन करू शकता. नाहीतर तुम्ही सरळ भीमाशंकरला जातात. त्याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि ट्रेक व्यवस्थितरित्या करा. तिथं आपल्याकडून कुठल्या प्राण्याला किंवा कुठे जंगलतोड किंवा कुठल्या प्रकारची वाहन होता कामा नये याची तुम्ही प्रत्येकाने दक्षता घ्या आणि ट्रेक करत राहा. सह्याद्री हा असा अफाट आहे आणि सह्याद्रीमध्ये रमत चला. सह्याद्रीमध्ये अशक्य सुंदर असा किल्ल्याचे आयोजित बोरगिरी ते भीमाशंकर हा ट्रेक अत्यंत धडाडीने पूर्ण केलेला आहे आपल्या सर्व सवंगड्यांनी. आणि या ट्रेकमध्ये अनेक निसर्गाचे सौंदर्य आपल्याला पाहायला भेटलं. अनेक चकवे रस्त्याचे पाहायला भेटले. तर तुम्ही ते चकव्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी वहिवाटीची वाट, मळलेली वाट याचा वापर करावा असं मी तुम्हाला कळकळीने सांगतो. त्याचप्रमाणे आमचे शरद भाऊ यांनी आज एक छोटंसं जर्किंग घेण्याचं कार्य केलं. त्याच्यामुळं आम्ही पावसापासून वाचलो आणि आमचा ट्रेक संपूर्ण यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. तुम्ही नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यावेळेस सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये फिरत असताना किंवा ट्रेकिंग करत रांगेमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेक करत असतो आणि आम्ही वारकरी गड किल्ल्यांचे हा जो आपला परिवार आहे म्हणावा लागेल, एक ग्रुप नाही, हा परिवार झालेला आहे. नेहमीप्रमाणे पाऊस काळ्यामध्ये आपला हा जंगल ट्रेक हा पहिलाच आहे. याच्यानंतरचा ट्रेक आंदरबन आहे. हा बोरगिरी ते भीमाशंकर हा जंगल ट्रेक आपण सकाळी 6 किल्ल्यांच्या आयोजित बोरगिरी ते भीमाशंकर हा जंगल ट्रेक आज सकाळी आपण 6 वाजता चालू केला होता. तो आपण यशस्वीरित्या कंप्लीट केला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला आहे. आता परतीचा प्रवास करत असताना तुम्ही एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही काय लक्षात ठेवलं असेल तर नेहमी मळलेल्या वाटेने गेलं पाहिजे. मळलेल्या वाटेने याच्यासाठी जायचं की ती वाट शक्यता चुकत नाही आहे. आणि जंगलामध्ये असे जनावरांच्या वाटा जनावरे सरत असतात, त्यामुळे त्या नेहमी वाटा तयार करत असतात. तर त्यांच्या वाटेने न जाता आपण जिथं आता पाऊल खुणा असेल त्या पाऊल खुणांनी जायचा प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारे आपला यशस्वी ट्रेक झाल्यानंतर आता पुढचा ट्रेक आता मला असं वाटतं आपण आंदरबनचा करावा असं मी विजय सरांना एक विनंती करतो की त्यांनी त्या प्लॅनचं जरा थोडं सविस्तर थोडं 2 शब्दामध्ये सांगायला. लवकरच आपण आंध्रबन ट्रेक करू. त्याची पूर्ण माहिती आपल्याला लवकरच आपल्याला कळवण्यात येईल. पूर्ण माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला कळवली जाईल आणि तारखाही कळवलं जाईल. त्याप्रमाणे आपण तयारीला लागूच आणि यशस्वीरित्या आंध्रबन जसं आपण बोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक यशस्वीरित्या पार केला तसंच आंध्रबन ट्रेक आपण यशस्वीरित्या पार करू. आणि आपण कुठलाही ट्रेक चालू करत असताना आपण सदैव पहिले जी आपण माहिती घेतो त्या थोडासा अभ्यास करतो. तो करूनच आपण ट्रेकला आपण सुरुवात केल्यामुळे आपल्याला कुठेही ट्रेकला कधी कसलाही त्रास होत नाही हे मी इथं नमूद करतो. आणि
नेहमी जंगल ट्रेकमध्ये फिरताना आपल्याकडनं कुठेही कचरा होणार नाही किंवा कुठलीही घाण होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्या. जे तुम्ही आणलेल्या बॉटल्स आहे किंवा जे काय खाद्यपदार्थ आहे ते तुम्ही पुन्हा आपल्या बॅगेत भरून पुन्हा घरी घेऊन जा आणि घरी तुम्ही डिस्पोजल करा. ही डिस्पोजल करण्याची जागा नाही. हे सुंदर निसर्ग हा सुंदरच ठेवा. हे आपल्याला आपल्या याची भविष्यात याची गरज आहे. ते आपण टिकवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.